नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, 2022चा जून महिना. राज्यात राज्यसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. 6 जागांसाठीची निवडणूक. सगळ्यांना वाटत होतं गणित स्पष्ट आहे. जागा ठरलेल्या आहेत. कोण जिंकणार हे जवळपास निश्चित आहे. पण भाजपनं अचानक 7वा उमेदवार मैदानात उतरवला. संख्याबळ नव्हतं, समीकरण सोपं नव्हतं, पण भाजपनं फक्त कॅल्क्युलेशनच्या जोरावर खेळ केला. आणि निकाल लागला तेव्हा धनंजय महाडिक विजयी झाले. शिवसेनेचा डाव गंडला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धक्का बसला. लगेचच विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या. इथंही परिस्थिती जवळपास तशीच. गणित वेगळं, खेळ तोच. भाजपनं पुन्हा एकदा कॅल्क्युलेशनचा गेम खेळला. प्रसाद लाड यांना विजयी करून दाखवलं. संदेश स्पष्ट होता. राज्यसभा असो किंवा विधान परिषद, नंबर गेममध्ये भाजप आपला डाव सहजासहजी गंडू देत नाही. आणि या सगळ्यामागे दोन मोठी नावं, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा. अशा निवडणुका जिथे प्रत्येक मताचं गणित असतं, जिथे एक क्रॉस वोटिंग निकाल बदलू शकतं, तिथे हे दोघं मास्टर म्हणून ओळखले जातात. आता पुन्हा राज्यात राज्यसभेच्या निवडणुका. चर्चा अशी की महायुतीचे 6 उमेदवार सहज निवडून येतील. मवियाचा एक उमेदवार जिंकेल आणि निवडणूक बिनविरोध होईल. सगळं ठरलेलं वाटत असतानाच अमित शहांनी पुन्हा एक ट्विस्ट टाकलाय. राजकीय वर्तुळात अचानक हालचाली वाढल्या. कारण चर्चा सुरू झाली, 7व्या जागेचा खेळ होणार का? दरम्यान एक मोठी बातमी समोर आली. शरद पवार राज्यसभेवर जाणार नाहीत. हे जवळपास निश्चित झालं. काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली. ठाकरेंनीही जागा आपल्यालाच हवी असा आग्रह धरला. आणि या सगळ्या खेळात पवार शर्यतीबाहेर गेले. हा एक राजकीय धक्का होता. कारण पवार हे केवळ उमेदवार नव्हते, ते एक रणनीतिकार होते. आणि याच क्षणी भाजपनं संधी ओळखली. अमित शहांनी रवींद्र चव्हाणांना दिल्लीला बोलावलं. सूचना स्पष्ट: 7व्या जागेची तयारी करा. म्हणजे पुन्हा एकदा नंबर गेम सुरू. संख्याबळ नसताना कॅल्क्युलेशनच्या जोरावर विजय. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. नेमकं भाजप काय डाव खेळणार? 7व्या जागेसाठी काय आवश्यक असतं? क्रॉस वोटिंग, अपक्षांचा पाठिंबा, लहान पक्षांची भूमिका आणि सर्वात महत्त्वाचं, विरोधकांमधील मतभेद. मवियामध्ये काँग्रेस, ठाकरे गट आणि इतर घटकांमध्ये जागेवरून तणाव निर्माण झालेला. हीच संधी आहे का भाजपसाठी? आता सर्वात मोठा प्रश्न. भाजपचा 7वा उमेदवार निवडून आणण्यासाठी शरद पवार मदत करणार? राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, फक्त हितसंबंध असतात. जर पवार थेट शर्यतीत नसतील तर ते कोणत्या बाजूने खेळतील? की ते तटस्थ राहतील? या निवडणुका सरळ सरळ नसतात. या निवडणुका दिसतात त्यापेक्षा जास्त गुंतागुंतीच्या असतात. प्रत्येक मताचं गणित असतं. प्रत्येक आमदाराचं मन वळवण्याचा प्रयत्न असतो. आणि इथंच भाजपचं कॅल्क्युलेशन मजबूत मानलं जातं. 2022 मध्ये जे घडलं ते पुन्हा घडणार का? 7वा उमेदवार पुन्हा चमत्कार करणार का? की यावेळी विरोधक सज्ज आहेत? राज्यसभेची निवडणूक फक्त एक जागा जिंकण्याचा प्रश्न नाही. तो प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तो शक्ती प्रदर्शनाचा प्रश्न आहे. जर भाजप 7वा उमेदवार निवडून आणला तर तो पुन्हा एकदा राजकीय मास्टर स्ट्रोक ठरेल. आणि जर मवियानं तो डाव रोखला तर ते त्यांच्या एकजुटीचं प्रदर्शन ठरेल. सध्या सगळं शांत दिसतंय, पण पडद्यामागे हालचाली सुरू आहेत. फोन कॉल्स, बैठका, रणनीती आणि महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापायला लागलंय. आता पाहायचं इतकंच, भाजपचा 7वा डाव यशस्वी होणार की यावेळी गणित चुकणार? आणि शरद पवार या सगळ्या खेळात कोणती भूमिका घेणार? राजकारणात काहीच अशक्य नसतं. आणि म्हणूनच ही निवडणूक साधी नाही. हा एक गेम आहे नंबरांचा, रणनीतीचा आणि सत्तेचा. आणि निकाल लागेपर्यंत सगळेच श्वास रोखून पाहत राहणार आहेत. धन्यवाद.